तर चला आज बनवूया घरच्या पनीरपासून मस्त पनीरची भाजी. आणि त्यासाठी मी घेतला आहे कांदा, टोमॅटो, लसूण ते सर्व मस्त एकत्र फ्राय करून घ्यायचं. छान असं फ्राय गोल्डन कलर झाला त्याचा की मस्त मधून काढून ग्रेव्ही करून त्याचे मस्त पनीरची भाजी बनवायची. तर आज होता आमच्या ह्यांचा बड्डे, त्याच्यामुळे आमची चालली होती स्वयंपाकाची तयारी. बड्डे सेलिब्रेशन करायच्या आधी म्हणलं आधी पोटोबा करावं आणि सेलिब्रेशनचं काय होतच राहत असते. आणि मग त्याच्यामुळे पनीरची भाजी मस्त छान अशी खिचडी असं काहीतरी बेत होता. घरी बनवलेलं पनीर एकदम छान बनतं बरं का. तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही पण बनवू शकतात, कारण की बाहेरच्या पनीरपेक्षा घरचं पनीर हे एकदम मस्त होतं पण, आणि खायला पण चांगलं असतं घरचंच पनीर. आणि पनीरची भाजी करताना मी पनीर काय करते, फ्राय करून घेते. कोणी कोणी कच्चे पण टाकतं, पण फ्राय केलेलं अजून छान होतं. आता तुम्ही म्हणसाल घरचं पनीर म्हणाली आणि एवढंच बनवलं, पण कसं आहे मला दूध मिळालं नाही जास्त, त्यामुळे मी थोडंच पनीर बनवलं आणि थोड्याच पनीरची भाजी करून घेतली. पनीरची भाजी, खिचडी आणि चपाती आज असा मेन्यू होता. त्याच्यानंतर परत बड्डेची तयारी करायची होती. आता बड्डेची तयारी म्हणजे डेकोरेशन तर काही नाही, डेकोरेशन वगैरे काही नाही केलं. त्यांचा बड्डे होता आणि एवढा टाईम बिन कुठं भेटतं. 2-2 लेकरं, एक माझं छोटं बेबी तर एवढं छोटी आहे ती. यशवी छोटी असल्यामुळे एवढं काही होत नाही, तरी त्यातून पण वेळ काढून मी एवढं सगळं काही करण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला, आधी जेवणं करून घेतले, त्याच्यानंतर बड्डे सेलिब्रेशन केलं. कारण की लेकरं राहिली तोपर्यंतच करण्यात कुठलीही गोष्ट चांगली नाही, तर मग ते रडू लागते. तर ही अशी बड्डेची तयारी आम्ही केली. काही नाही, फक्त केक कट करून घेतला, बाकी बस काही नाही केलं. त्यामध्ये मोक्षदा असती, मोक्षदाला आता मोठी झाली, मस्त सर्व काही तिचं ती करते व्यवस्थित. आम्ही केलं तसं तिला करायचं असते. छान असा बड्डे करून घेतला. कुणाला बोलवलं नाही, काही नाही, घरच्या घरीच मस्त. तरी पण आता तुम्ही म्हणसाल याच्यात यशवी दिसत नाही, यशवी आमची खूप छोटी असल्यामुळं ती काही येत नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.